नर्मदे हार. नर्मदे हार. नमस्कार मित्रांनो, मी अजय सामदेकर, माझ्यासोबत आहे नितीन मुळे. आज आमचा परिक्रमेचा 32वा दिवस आहे. काल आम्ही सकाळ इथून निघून मधापुरी येथील मार्कंडे आश्रमामध्ये इथे मुक्काम केला. सकाळपासून मार्कंडे आश्रमाचं अंतर हे जवळपास 80 किलोमीटर आहे आणि पूर्ण घाटाचा रस्ता होता. आणि आता आम्ही इथून पुढे महाराजपूरवरून धनसोर करता निघतो आहे. नर्मदे हार. नर्मदे हार. हा महाराजपूर येथील बंजर नदीचा संगम आहे. इथे नर्मदा मैया समोरून वाहत येत आहे आणि या साईडनी ही बंजर नदी जी आहे, इथे बोल ब्रिजचं काम चालू आहे. ही ब्रिज इथे ती मिळते मैयाला, असा हा संगम आहे. आम्ही ज्या जिथून निघालो मधपुरी ते महाराजपूर हे अंतर जवळपास 18 किलोमीटर आहे. ये कहाँ से आप? मैं कर्नाटका बैंगलोर से हूँ और हासन से रक्षा आपके लिए नर्मदे हर मिलेंगे कभी जिंदगी में हो सके तो. क्या एयर होस्टेज है ना? मैं एयर होस्टेज है. और एनिमल फाउंडेशन में वाइल्ड लाइफ में मैं वॉलंटियर करती हूँ. अच्छा. एनिमल्स के लिए फर्स्ट एड करके उनको रिलीज करते हैं वॉलंटियर. अच्छा. और इन्होंने यांनी रिजाइन करून टाकले नौकरी आणि त्याच्यानंतर हे नर्मदा परिक्रमा करायले. आपका एज कितना है मामा? 25. बाप रे, 25 एज है. सिर्फ आप कर्नाटक में नर्मदे हर उनको बोलो रक्षा को. रक्षा कर्नाटक से मेरे तरफ से नर्मदे हर. हर हर महादेव. हे रायगड जिल्ह्यातले आहे, पेनचे आहे ते. आणि हे आम्हाला अहिल्यानगरचे मिळाले इथे. आणि हे महाराज हे आम्हाला इथे रस्त्यामध्ये जंगलामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की आता घाट संपलेला आहे महाराजपूरला. या घाटामध्ये हे पूर्ण ताक वाटप करतात आहे पूर्ण परिक्रमावासियांना. इतकी सेवा देणं म्हणजे खूपच कठीण काम आहे. हे मैया जी परिक्रमा करते त्यांच्यासोबत हा कुत्रा महाराजपूरपासून आहे आणि त्यांना सोबत करतो आहे. आज आम्ही मधपुरी येथून निघून कहाणी या गावात पोचलो आहे. कहाणी सामुदायिक भवन आहे, तिथे आज आम्ही मुक्काम करतो आहे. हे इथले लोक आहेत, स्थानिक लोक. ते या पूर्ण जेवढेही लोक इथे परिक्रमावासी येतात त्यांची राहण्याची व्यवस्था, भोजन प्रसादी पूर्ण गावातले लोक मिळून करतात. आता आमच्या इथे स्वयंपाक सुरू आहे. हे इथे जे बसलेले आहेत हे सगळं सांभाळतात पूर्ण. आणि आता हे पहा आमच्या भोजन प्रसादीचं नर्मदे हर पूर्ण तयारी करतात आहे. हे परिक्रमावासी इथे आहेत. नर्मदे हर हे सगळे लोक हे इथे पूर्ण भोजन प्रसादीचं इथे तयार होत आहे. हे नर्मदे हर अत्यंत सुंदर अशी व्यवस्था करतात. आणि यांचं हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की बा किती सेवा करतील हे लोक. यांना ही सेवा करायची बुद्धी नर्मदा मैयाच देते.